आज आपण वेग, वेळ, अंतर आणि आगगाडी याच्यावरची उदाहरणं पाहिजे. बरोबर. काय दिलं पहिला प्रश्न? 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? गाडीची लांबी दिली तुम्हाला, आहे का नाही रे? गाडीची लांबी किती दिली? 300 मीटर लांबीची गाडी आहे. तिचा वेग किती वेगाने पळते? 72 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग कसा आहे? 72 किलोमीटर, म्हणजे एका तासाला 72 किलोमीटर या वेगाने पळते. आणि एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता समजा एक खांब आहे, बरोबर. आगगाडी इथपर्यंत पोहोचली, बरोबर. आता ही जी आगगाडी आहे तिची लांबी किती आहे? 300 मीटर. ह्या आगगाडीनं खांब ओलांडला असं कधी म्हणणार? ज्यावेळेस ही 300 मीटर लांबीची गाडी पूर्णपणे ह्या खांबाच्या पुढे जाईल. हा शेवटचा डबा आहे तिचा. शेवटचा डबा खांबाच्या पूर्णपणे पुढे जाईल, त्यावेळेस त्या गाडीनं खांब ओलांडला असं म्हणायचं, बरोबर. म्हणजेच थोडक्यात खांब ओलांडण्यासाठी गाडीला किती पुढे सरकावं लागेल? 300 मीटर पुढे सरकावं लागेल. जेवढी गाडीची लांबी आहे बघा, इथून सुरुवात झाली, गाडीनं खांब ओलांडला कधी? जर 300च्या 300 मीटर गाडी काय गेली? पुढे गेली. म्हणजेच गाडीला किती मीटर पुढे सरकावं लागणार आहे? 300 मीटर पुढे सरकावं लागणार. मग थोडक्यात असं काढायचं आपल्याला की गाडीला तो खांब ओलांडण्यासाठी म्हणजेच 300 मीटर पुढे जाण्यासाठी किती वेळ लागेल? मग सूत्र कोणतं वापरायचं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर तुमचं कसं आहे? मीटरमध्ये आहे. आणि वेग जो दिलाय तो कसा दिलाय? किलोमीटर प्रति तास दिलाय. मग काय करावं लागेल? वेग जर किलोमीटर प्रति तासमध्ये असेल तर वेगाला कसं करावं लागेल? मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागेल. मग बघा, 72 किलोमीटर प्रति तास. प्रति तास म्हणजे प्रति एक तास. मग आता ह्या 72 किलोमीटर प्रति तासचं मला काय करायचं? मीटर प्रति सेकंद करायचं. मग 72 किलोमीटरचं मीटर करण्यासाठी मी 72ला कितीने गुणणार रे? 1000 ने गुणणार. हा, प्रति तास. एका तासात किती सेकंद असतात? एका तासात 60 मिनिटं आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद. तर एका तासात किती सेकंद झाले? 3600 सेकंद झाले, बरोबर. 2 शून्याला 2 शून्य गेले, पे 5 10, पे 1 बे, 3तून 2 गेले, 1 राहिलं, त्याच्यावरती घेतलं 6, किती झालं? 16, पे 8 16. म्हणून तुम्हाला सांगतात बघा. आता हे काय झालं? वेळ बरोबर अंतर किती दिलंय? 300 मीटर पुढे जायचंय. वेग किती दिलाय? 72 किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद करण्यासाठी आपल्याला ह्याला कितीने गुणावं लागणार? 1000/3600 म्हणजेच किती हो? 5/18 ने गुणावं लागणार, बरोबर. आता लक्ष द्या, वेळ बरोबर 300/72 हा गुणिले 5/18. 5/18 हे 300ला कसं आहे? भागाकारात. आणि ह्याला जर मला वरती आणायचं असेल, म्हणजे 300ला जर गुणाकारात आणायचं असेल तर भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले असतं. म्हणजे ह्याचा गुणाकार व्यस्त होणार. 5/18चं काय होईल? 18/5. म्हणून काही पुस्तकात असं दिलेलं आहे बघा, जर गाडीचा वेग हा किलोमीटर प्रति तास असं जर दिला असेल तर वेळ काढताना, आणि अंतर जर मीटरमध्ये दिलेलं असेल तर वेळ काढताना तुम्हाला 18/5 ने गुणावं लागतं. 18/5 ने का गुणावं लागतं हे कळलं का? समजलं?
आता कॅल्क्युलेशन करू. आता इथून पुढे आपल्याला एवढी गणिती क्रिया करावी लागणार आहे का? नाही. आपण काय करणार, डायरेक्ट वेळ काढण्यासाठी मीटरमधलं अंतर असेल आणि किलोमीटर प्रति तास असं जर वेग दिला असेल तर त्याला वेळ काढण्यासाठी कितीने गुणणार? 18/5 ने गुणणार. समजलं? 18/5 कुठून आलं हे समजलं का? चला हा सोडवायचं. वेळ बरोबर 300/72. 300 म्हणजे काय? अंतर. 72 म्हणजे काय? वेग. वेग कसा दिलाय? किलोमीटर प्रति तास. मग ह्याला कितीने गुणायचं? 18/5 ने गुणायचं. कशासाठी गुणलं आपण हे? मीटर प्रति सेकंद करण्यासाठी गुणलेलं. हा 18 × 1 = 18, 18 चोक 72, 5 × 1 = 5, 5 × 30, 0 0, 4 × 1 = 4, 6 मधून 4 गेलं किती राहिलं? 2, 2 वरती घेतलं 0 किती झालं? 20, 4 × 5 = 20. वेळ किती लागला? 15 × 1 = 15/1 म्हणजेच किती? 15 सेकंद. पर्याय क्रमांक 2. समजलं? समजलं 100%. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला आता पुढचा प्रश्न बघा रे. ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडायचा. आत्ता जसं गणित झालं तसंच गणित आहे. ताशी वेग किती दिलाय? 63 किलोमीटर दिलाय. आणि किती मीटर लांबीची गाडी आहे? 385 मीटर लांबीची गाडी आहे. तिला एक विजेचा खांब ओलांडायचा आहे. म्हणजेच किती मीटर अंतर पुढे जायचंय? 385 मीटर अंतर पुढे जायचं आहे. तर किती वेळ लागेल? हा सोडवताय तुम्ही? चला माझ्याबरोबर सोडवायचं. वेळ बरोबर काय असते सूत्र? अंतर भागिले वेग. मग अंतर किती आहे? 385. वेग किती आहे? 63. गुणिले किती करणार? 18/5. कारण अंतर कसं आहे? मीटरमध्ये. वेग कसा दिलाय? किलोमीटर प्रति तास. त्यामुळे 18/5 ने गुणायचं. बरोबर. हा 9 दुने 18, 9 7 63, 5 ने इकडे भाग जाईल. 5 × 1 = 5, 5 7 35, 38 मधून 35 गेले किती राहिलं? 3, 3 वरती घेतलं 5 किती झालं? 35. परत 5 7 35, परत 7 ने भाग जाईल 77 ला. 7 1 7, 7 1 7, 7 1 7. हा 11 दुने 22/1 म्हणजेच किती झालं? 22 सेकंद वेळ लागेल. पर्याय क्रमांक 3. समजलंय? जायचं पुढं. चला ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता काय बघा, गाडीचा वेग दिलाय ताशी 60 किलोमीटर. बघा गाडीची लांबी किती आहे? 480 मीटर. परंतु ह्यावेळेस खांब नाही ओलांडायचा, ह्यावेळेस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा. मग आता बघा बोगदा टनेल असं समजा बोगदा आहे, याच्यामध्ये गाडी प्रवेश करणार बरोबर. आणि गाडीनं हा बोगदा ओलांडला असं कधी म्हणणार आपण? ज्यावेळेस पूर्णपणे गाडी बोगदा ओलांडून बाहेर निघणार त्यावेळेस. म्हणजे गाडीचा शेवटचा जो डबा आहे तो बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर गाडीने बोगदा ओलांडला असं म्हणणार. मग आता मला सांगा गाडीची लांबी किती आहे? 480 मीटर बरोबर. आणि बोगद्याची लांबी किती आहे? 420 मीटर. तर हा बोगदा ओलांडून असं पूर्णपणे गाडी बाहेर निघण्यासाठी तिला किती मीटर अंतर पुढे जावं लागेल? 420 मीटर बोगद्याची लांबी आणि 480 मीटर गाडीची लांबी, असं एकूण किती अंतर बाहेर पडावं लागतंय? 480 अधिक 420, 0 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1, 4 आणि 4 8 आणि 1 किती झालं? 9. 900 मीटर अंतर गाडीला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल असं काढायचं. हा वेळ बरोबर
सूत्र तेच, अंतर भागिले वेग. किती आहे अंतर? 900 मीटर. वेग किती आहे? गाडीचा वेग 60 आणि त्याला किती निघणार? 18/5. कळतंय? साहित्रिक 18, साइंदाय 60, 5 1 5, 5 1 5. किती राहिलं? 9तून 5 गेल्यानंतर 4. त्याच्यावरती घेतलं 0. किती झालं? 40. 5 8 40. शून्याला त्यानंतर ह्या शून्याला हा शून्य गेला. 18 2 36, 18 त्रिक 54 सेकंद लागतील गाडीला. 480 मीटर लांबी असलेल्या मालगाडीला 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागतील? किती वेळ लागणार? 54 सेकंद वेळ लागणार. पर्याय क्रमांक 2. समजलं? जायचं पुढं. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? आता मला सांगा, एक खांब आहे, ही आगगाडी, ही आगगाडी न हा खांब ओलांडला असं कधी म्हणणार? ज्यावेळेस हा शेवटचा डबा पूर्णपणे खांबाच्या पुढे जाणार, बरोबर? मग किती सेकंदात ती खांब ओलांडते? तर 18 सेकंदात खांब ओलांडते. म्हणजे 18 सेकंदात ती जेवढं अंतर गेली तेवढं म्हणजेच त्या गाडीची काय? लांबी. कसं काढणार? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर वेळ कसा दिलाय तुम्हाला? सेकंदामध्ये. किती सेकंद? 18 सेकंद. आणि वेग कसा दिलाय? 54 किलोमीटर प्रति तास. आता 54 किलोमीटरचं मीटर करण्यासाठी कितीने गुणायचं? 1000ने, बरोबर? 54 किलोमीटरचं मीटर करण्यासाठी कितीने गुणलं? 1000ने. आणि प्रति तास, या तासाचे सेकंद करायचे म्हणलं तर ह्याला कितीने गुणणार? खाली तासाचे सेकंद करण्यासाठी कितीने? 3600 ने गुणणार. म्हणजे 2 शून्याला 2 शून्य गेले. बे 5 10, बे 1 बे 3तून 2 गेलं, किती राहिलं? 1. त्याच्यावरती घेतलं 6, किती झालं? 16. बे 8 16. म्हणजेच जर तुम्हाला अंतर काढायचं असेल आणि वेळ जर तुम्हाला सेकंदामध्ये दिले असेल आणि गाडीचा वेग हा जर किलोमीटर प्रति तासमध्ये दिला असेल आणि अंतर जर तुम्हाला मीटरमध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 5/18 काय करावं लागणार? गुणावं लागणार, असं पुस्तकात सांगितलेलं असतं. तर हे 5/18 का गुणायचं किंवा हे कुठून आलं? कळलं का? कळलं का नाही? आपण कॅल्क्युलेट करूयात. 18 1 18, 18 1 18, 5 चोक 20, 0 हातचे 2, 5 5 25 आणि 2 किती झालं? 27. एवढं मीटर गाडी 18 सेकंदात पुढे गेली. म्हणजेच त्या गाडीची लांबी किती आहे? 270 मीटर. पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? चला, हे जर पुढचं एक्झाम्पल. आता बघा काय दिलंय. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक गाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती? गाडी ज्यावेळेस बोगदा ओलांडत असते त्यावेळेस गाडी किती अंतर चालून पुढे जाते? तर गाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी एवढं गाडीला अंतर काय करावं लागतं? कव्हर करावं लागतं. मग 260 मीटर लांबीची गाडी, बरोबर, 45 सेकंदात बोगदा ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती असं विचारलं. तर तुम्ही काय करायचं? 45 सेकंदात गाडीने किती अंतर पार केलं हे काढायचं. ते अंतर म्हणजे काय असणार आहे? गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी. मग जे अंतर तुम्हाला मिळणार त्यातून फक्त तुम्ही काय वजा करायचं? गाडीची लांबी वजा करायची. आपोआप तुम्हाला काय मिळते? बोगद्याची लांबी मिळते. समजलं? मग सूत्र काय? अंतर काढण्यासाठी वेळ गुणिले वेग. किती वेळ लागतोय? 45 सेकंद. वेग किती आहे? 80 किलोमीटर प्रति तास. हा, गुणिले कितीने गुणायचं रे?
5/18 गुणायचं. बरोबर. 9 दुने 18, 9 5 45, बे 1 बे, बे चोक 8, शून्याला 0, 5 गुणिले 5 किती झालं 25, 25 गुणिले 4, 25 चोक 100 वरती हा 0, किती 1000 मीटर. 1000 मीटर 45 सेकंदात गाडी पुढे गेली. बरोबर. पण बोगदा ओलांडताना गाडीनं ज्यावेळेस 1000 मीटर हे अंतर पार केलं, ते अंतर म्हणजे काय आहे, बोगद्याची लांबी अधिक गाडीची लांबी. आपल्याला जर बोगद्याची लांबी काढायची असेल तर 1000 मीटर मधून गाडीची लांबी किती आहे 260 मीटर वजा करा. 1000 मधून 200 गेलं किती राहिलं 800, आणि 800 मधून 60 गेलं किती राहिलं 740 मीटर लांबीचा बोगदा असणार आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं. जायचं पुढं. चला लक्ष द्या. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती. बरोबर. इथं पण काय करायचं, अंतर काढायचं. 12 सेकंदात गाडी न खांब ओलांडण्यास 12 सेकंदात गाडीनं खांब ओलांडलाय, म्हणजेच 12 सेकंदात गाडी किती पुढे गेली, जेवढी गाडीची लांबी आहे तेवढीच पुढे गेली. मग गाडीनं 12 सेकंदात पार केलेलं अंतर काढायचं. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. वेळ किती आहे 12 सेकंद, वेग किती आहे 72 किलोमीटर प्रति तास, आणि ह्याला कितीने गुणायचं 5/18 का मीटर प्रति सेकंद करण्यासाठी. बरोबर. 18 1 18, 18 चोक 72, 4 पंचे 20, आणि 12 गुणिले 20 किती येईल 12 दुने 24 वरती 1 0, 240 मीटर लांबीची गाडी आहे. पर्याय क्रमांक 2. समजते. जायचं पुढं. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते. बोगद्याच्या ऐवजी आता काय इथं पूल आहे करते, तर त्या पुलाची लांबी किती. 36 सेकंदात गाडीनं जेवढं अंतर पार केलं ते म्हणजे काय केलं, तर गाडीची लांबी प्लस पुलाची लांबी. बरोबर. मग अंतर काढायचं. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. वेळ किती आहे 36 सेकंद, वेग किती दिलाय गाडीचा 60 किलोमीटर प्रति तास, आणि याला मीटर पर सेकंद करण्यासाठी काय करायचं 5/18 ने गुणायचं. 18 1 18, 18 दुने 36, 2 गुणिले 5 10, आणि 60 10 किती झालं 600 मीटर. आता 600 मीटर हे काय आलं पुलाची लांबी अधिक गाडीची लांबी. आपल्याला काय काढायचे पुलाची लांबी काढायची. तर 600 मधनं 600 मीटर मधून गाडीची लांबी किती आहे 220 मीटर हे वजा करावं लागेल. तर 600 मधून 200 गेलं किती राहिलं 400, 400 मधून 20 गेलं किती राहिलं 380 मीटर लांबीचा पूल असणार आहे. पर्याय क्रमांक 1. समजलं. बघायचं पुढचं. बघा 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता मगाशी तुम्ही ज्यावेळेस अंतर काढत होतात त्यावेळेस तुम्हाला वेळ दिलेली असायची सेकंदामध्ये, वेग दिलेला असायचा किलोमीटर प्रति तास, आणि त्याला तुम्ही कितीने गुणत होतात 5/18 ने गुणत होतात. का
तर वेग दिलेला असायचा किलोमीटर प्रति तास आणि तुम्हाला करायचं असायचं मीटर प्रति सेकंदामध्ये, बरोबर. आता तुम्हाला काय काढायचं आहे, वेग काढायचा आहे. मग वेग जर काढायचा आहे तर वेगाला ज्या गुणाकारात आहेत त्या क्वांटिटीज, त्या राशी इकडे गेल्यानंतर काय जाणार, भागाकारात जाणार. मग वेग बरोबर वेग बरोबर वेळ इकडे गुणाकारात, इकडे गेल्यानंतर भागाकारात, आणि 5/18 पण इकडे गुणाकारात, इकडे गेल्यानंतर भागाकारात, भागिले 5/18 म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले भागिले म्हणजे उलटून गुणिले 18/5. मग आता बघा अंतर किती दिलंय, 800 दिलंय. वेळ किती दिलाय, 72 सेकंद गुणिले 18/5. 18 × 18, 18 × 4 72. 4 × 4, 4 × 2 8, 2 शून्याला 2 शून्य, 5 × 5, 5 × 20, शून्याला 0. गाडीचा वेग किती झाला, 40 किलोमीटर प्रति, गाडीचा ताशी वेग किती झाला, 40 किलोमीटर. समजलं. चला पुढे जाऊ. गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर असेल, आलं लक्षात. बघा 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. इथं काय काढायचंय, वेगच काढायचं. परंतु हे जे अंतर किलोमीटर मध्ये दिले ना, ह्याला काय करायचं, मीटर मध्ये करायचं. कारण आपण ऑलरेडी कितीने गुणतोय, 18/5 ने गुणतोय. मग काय काढायचं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. अंतर किती दिले, 1.5 किलोमीटर. म्हणजेच मीटर मध्ये सांगा, 1.5 ला 1000 ने गुणलं तर पॉईंट किती घराने पुढे सरकल, 3 घराने पुढे सरकल. म्हणजेच 1500 मीटर. छेद वेळ किती आहे, वेळ आहे 72 सेकंद गुणिले 18/5. 18 × 18, 18 × 4 72. 4 × 4, 4 × 3 12. 15तून 12 गेलं, 3 उरलं, त्याच्यावरती घेतलं 0, किती झालं 30. 4 × 7 28. 30 मधून 28 गेलं, उरलं 2, त्याच्यावरती घेतलं 0, किती झालं 20. 4 × 5 20. आता 5 ने भागायचं 375 ला. 5 × 1 5, 5 × 7 35. 37 मधून 35 गेले, राहिले 2, 2 वरती घेतलं 5, झालं 25. 5 × 5 25. 75 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग किती आहे, 75 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. समजलं.